नमस्कार मंडळी, आज आपण बेसनच्या दामटे लाडू पाहणार आहोत आणि हे दामटे लाडू करत असताना यासाठी लागणारी चाचणी परफेक्ट आणि अचूक प्रमाणात कशी घ्यायची किंवा कशा पद्धतीने ओळखायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तर चला, इथे पुरणाची चाळणी मी घेतलेली आहे। आता पुरणाच्या चाळणीने हे लाडूचं पीठ चाळून घ्यायचं आहे, कारण हे लाडूचं पीठ आपण जाडसर दळून आणलेलं आहे। त्यामुळे ना पिठाच्या चाळणीने जास्त प्रमाणात यामधली कणी बाजूला निघते। त्यामुळे ना शक्य असेल पुरणाची चाळणी जर तुमच्याकडे असेल ना तर या पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा हे पीठ चाळून घ्यायचं आहे। यामुळे ना ह्या पिठामधली जास्त कणी बाहेर पडत नाही आणि त्यामुळे ना लाडू सुद्धा आपले कणीदार तयार होतात। त्यामुळे ना पहा, अशा पद्धतीची कणी असते। आपण पुरणाच्या चाळणीतून चाळलं ना तरी सुद्धा एवढ्या प्रमाणात निघलेली आहे, तर ती पिठाच्या चाळणीने खूपच निघते। तर तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीची ना जाड पीठ दळल्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात ही कणी आलेली असते। तर याचा वापर तुम्ही ना बेसन पिठामध्ये दळायला देण्यासाठी करू शकता। आता याच पद्धतीने सर्व 1.5 किलो डाळीचं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे। आता पिठाचं प्रमाण न घेताना इथे डाळ दुकानातून 1.5 किलो मोजून आणलेली आहे आणि 1.5 किलो डाळीसाठी साखर किती घ्यायची ना हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे। फक्त प्रमाण लक्षात ठेवा, 1.5 किलो वजनी प्रमाणात डाळ आहे। त्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप गरम करून घेतलं वितळवून। खूप कडकडीत गरम करायचं नाही, फक्त वितळवून घ्यायचं आणि ते तूप यामध्ये घालून घ्यायचं। आता तूप घातल्यामुळे ना लाडू आपले चिवट किंवा चिकट होत नाहीत आणि मस्त असे पेढ्यासारखे लाडू तयार होतात। त्यासाठी ना तूप आवर्जून घाला। आणि मुलं तसंही तूप वरतून खायला आत्ता तरी हल्ली मुलं तूप खात नाहीत, त्यामुळे ना त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुपाचा वापर करा। तर इथे आपण अर्धी वाटी तूप घातलं होतं, ते पूर्णपणे तूप या पिठामध्ये मिक्स करून घेतलं। आता व्यवस्थित सगळीकडे मिक्स झालं, त्याचा ना असा हातात मुटकं वळल्या जाईल असं पीठ झालं की मग यामध्ये थोडं थोडं नॉर्मल पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे ना थोडं थोडं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे। इथे कोमट गरम पाणी घालायचं काहीच म्हणजे गरज पडत नाही। अगदी जे नॉर्मल पाणी असतं ना तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। थोडं थोडं पाणी वापरायचं, कारण लाडूसाठी जे आपण पीठ भिजवतो ना ते खूप पातळ अजिबात मळायचं नाही। ते असं घट्टसर पीठ मळायचं आहे। ज्या प्रकारे आपण पुरीला पीठ मळतो ना अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। तर इथे ना मी पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। तुम्हाला एक गोळ तोडून ना तयार करून दाखवते। लिंबाच्या आकाराची गोळी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे। गोळीला कुठेही चिर गेलेली नाही, म्हणजे ना परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे। तसंच पीठ हाताला न चिकटण्याचं कारण मी तुम्हाला सांगते। आपण यामध्ये जे तूप घालतो ना त्यामुळे हे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही, पण जर तूप नाही घातलं ना तर खूप हे पीठ हाताला चिकटतं। तसंच आपण हे थोडंसं जाडसर सुद्धा असतं, त्यामुळे ना हे हाताला चिटकत नाही। तर पीठ भिजवून ना 10 मिनिटे असंच ठेवलं, म्हणजे त्यामधली ना कणी छान फुलल्या जाते आणि पीठही व्यवस्थित भिजलं जातं। आता इथे ना पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला याचे अगोदर गोळे तयार करून घ्यायचे आहे। तुमच्या मदतीला जर कुणी असेल ना तर तुम्ही एक जण गोळे करून एक जण लगेच लाटून घेऊ शकता, पण ही सगळी प्रोसेस मला एकटीला करायची आहे। त्यामुळे ना मी अगोदर असे लिंबाच्या आकाराचे याचे गोळे तयार करून घेणार आहे, म्हणजे पोरी लाटण्यासाठी तसंच पुढची प्रोसेस करण्यासाठी सोपं जातं। जर एक हाती काम असेल ना तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा। तर अशा पद्धतीने इथे पूर्णपणे लिंबाच्या आकाराचे हे गोळे तयार करून घेतले। आता गोळे जर असेच ठेवले ना तर ते खरपसतील किंवा कडक होतील, त्यामुळे ना यावरती लगेचच आपल्याला झाकण टाकायचं आहे आणि हे झाकून ठेवायचे। आता झाकून ठेवायचे आणि लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहे। तर इथे ना पुरी लाटण्यासाठी लाटी घेतली। आता याला ना तूप लावायचं आहे, तर तूप ना वितळवून नाही घेतलं, जसं आहे तसंच घ्यायचं। थोडंसं तूप या लाटीला लावून घ्यायचं आणि ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे ना पुरी लाटून घेऊया। पुरी लाटण्यासाठी ना तूप लावलं ना तर पुरी खाली पोळपाटाला अजिबात लागत नाही आणि अगदी मस्त अशी लाटता येते। त्यामुळे ना तूप लावून अशी पुरी लाटायची। तुपाचं प्रमाण कमी असेल किंवा मग आता तूप नाही आहे तर अशा टायमिंगला तुम्ही तेल लावून सुद्धा ही पुरी लाटून घेऊ शकता। तर पाहू शकता मस्त अशी आपली पुरी लाटून तयार झालेली आहे। तर इथे ना विकतच्या डाळीमुळे या पुरीला खूपच छान असा कलर आलेला आहे। तर आपण इथे ना कुठेही फूड कलरचा वापर करत नाही, पण डाळीमध्ये शक्यतो फूड कलर वापरत असतील जी विकतची डाळ आपण आणतो, त्यामुळे त्या पिठाला थोडासा पिवळसरपणा येतो।
तर पुऱ्या पूर्णपणे लाटून घेतल्या. आता इकडे तेल गरम व्हायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पुरी सोडून घेतली. आता पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. अगोदर मी संपूर्ण पुऱ्या लाटून घेतल्या, जेणेकरून एक हाती काम असेल ना, तर अशा पद्धतीने ही लाडूची रेसिपी अगदी झटपट तयार होते. तुम्ही सुद्धा ही पद्धत ना एकदा नक्की वापरून पहा. तर इथे ना पुरी आपल्याला आता तळून घ्यायची आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि तुम्ही पुरी पाहू शकता मस्त अशी फुगलेली आहे. कारण आपण खूप पातळ किंवा खूप जाड नाही, जशी आपण पुरी तयार करतो ना त्यापेक्षा थोडीशी हलकीशी जाड या पिठाची आपल्याला पुरी ठेवायची आहे, जेणेकरून ती छान फुलते आणि त्यामुळे खमंग लाडू तयार होतात. तर मस्त अशी आपली पुरी ना दोन्ही साईडने चांगली तळून घेतली. आता पुरी पहा, खूप करपवायची नाही किंवा कच्ची ठेवायची नाही. जशी आपली पुरी तळतो तेव्हा असे जे डॉट येतात ना त्याच्यावर तशी तळून घ्यायची. तर सेमच पद्धतीने इथे पुऱ्या तळून घेते. आता पुऱ्या तळतायत एकीकडे, तोपर्यंत इकडे लगेच हे कुस्करवून सुद्धा घेणार आहे. म्हणजे काय होतं, कामं पुढची पटपट होऊन जातात. आपल्यालाच सगळं करायचं आहे, त्यामुळे कोणाची वाट न बघताना पटपट ह्या पुऱ्या मी कुस्करवून घेते. आता पुऱ्या तशा भरपूर आहेत, पण ना तुम्हाला प्रोसेस दाखवण्यासाठी हे पहा, अगोदर ना मिक्सरमधून काढण्या अगोदर पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीने कुस्करवून घ्यायच्या आहे. म्हणजे काय होतं, मिक्सरमध्ये छान ह्याला रवाळपणा राहतो. तर इथे ना मी अशा व्यवस्थित अशा कुस्करवून घेतल्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया. आता याला ना अगदी थोडंसं फिरवून घेतलं ना की लगेच मस्त असं बारीक होतं आहे. आता तुम्ही ना मिक्सरमध्ये फिरवताना यामध्ये घातलेलं तूप असल्यामुळे ना पाहू शकता मस्त चोपडं चटचटीत लाडूचं मिश्रण तयार होतं. तर पाहू शकता रवाळ एकदम 0 नंबरचा रवा असतो ना तसं रवाळ हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि याच पद्धतीने संपूर्ण तयार करून घेऊया. आता चला, लाडूच्या पुऱ्या संपूर्ण तयार करून झाल्या, तळून झाल्या, बारीक करून झाल्या. आता इकडे पाक बनवायला घेऊया. तर 1.5 किलो डाळीसाठी 1.5 किलो साखर घेतलेली आहे. प्रमाण पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. जर जास्त प्रमाणात यामधून जे पीठ आहे ना ते निघलं ना, तर यामधली साखर थोडीशी कमी करायची. कारण जे चाळून वरती कणी निघते ना, त्याप्रमाणे तुम्हाला इथे साखरसुद्धा यामधून काढून घ्यायची आहे. तर पहा, इथे ना मी जेवढी म्हणजे ती कणी निघली ना तेवढी साखर काढून घेतली. बाकी साखर मग 1.5 किलो यामध्ये थोडक्यात घालून घेतली. 1.5 किलोमधली 1 कप साखर मी काढून घेतली. कारण मला ना जास्त गोड खायला आवडत नाही आम्हाला, आणि त्यातच थोडीशी कणीसुद्धा जास्त प्रमाणात निघली होती. त्यामुळे त्या हिशोबाने मी 1 कप यामधून साखर काढून घेतली. वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम आपण साखर यामधली कमी केलेली आहे. त्यानंतर पाणी किती घालायचं, तर साखरेच्या वरती अगदी हलकंसं पाणी आलतं किंवा तुम्ही ना नुसती साखर त्यामध्ये भिजेल एवढं पाणी घातलं ना तरीसुद्धा चालतं. कारण आपण लाडू बनवत असताना हा पाक ना आपल्याला पक्का तयार करायचा असतो. आणि काय होतं, पाणी यामधलं जोपर्यंत आटत नाही ना तोपर्यंत आपल्या ह्या साखरेला पाक किंवा आपण जो पाक बनवणार आहोत त्याची गोळी तयार होत नाही. त्यामुळे जेवढं जास्त पाणी तुम्ही घालाल तेवढा जास्त तुम्हाला वेळ हा पाक बनवण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे ना पाण्याचं प्रमाण तुम्ही अगदी साखर ओली होईल इतकं घातलं ना तरीसुद्धा चालेल. अगदी थोडंसं जास्त झालं तरी चालेल, पण खूप पाणी घातलं ना तर खूप वेळ लागतो आपल्याला ती चाचणी आणण्यासाठी. तर इथे ना थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण ही चाचणी सोडून बघितली, पण ही ना पूर्णपणे वितळवून गेलेली आहे. पाण्यामध्ये ना गोळी तयार झाली नाही. तर तुम्हाला मी इथे सांगणार आहे की गोळी कशा प्रकारे तयार होते पाण्यामध्ये आणि मग कसं ओळखायचं की आपली परफेक्ट चाचणी आलेली आहे. तर तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर थोडंसं पुन्हा एकदा उलटण्यावरती पाक घेतला आणि थोडासा थंड करून घ्यायचा. चांगला थंड झाला की मग आपल्याला तो या थंड पाण्यावरती टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही गरम गरम पाक टाकला ना तर तुमच्या लक्षात येणार नाही की आपली चाचणी तयार होते. तर इथे पहा, आपलं पाक तयार झालेला आहे. मस्त ही गोळी जुळून येत आहे. आता पांढरा शुभ्र पाक असल्यामुळे ना त्याची गोळी तुमच्या लक्षात येत नसेल, पण इथे ना तुमच्या लक्षात येतच असेल की जे आपण पाक तयार केलेला आहे आणि जो एक ठिकाणी करतोय तो मस्त असा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आता ना अगदी दाखवते मी पुन्हा एकदा. तर थोडंसं पाक घेतला आणि इथे पहा, आपण उचलल्यानंतर ना
इथे गोळी तयार झालेली आहे। पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या पाकाची पाण्यामध्ये गोळी तयार करून घ्यायची आहे। ती हातात नाही आली ना तरी सुद्धा चालेल, पण ना पाण्यामध्ये तिची गोळी तयार व्हायला हवी। तर मस्त अशी गोळी तयार झाली म्हणजे परफेक्ट असा पाक आपला तयार झालाय। थोडीशी हातामध्ये आली होती। तर आता इथे ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर यामध्ये घालूया जायफळ पूड। तर इथे ना अर्धा चमचा जायफळ पूड घालून घेतलेली आहे। यामुळे ना लाडू खायला खरंच खूप टेस्टी लागतात। तसंच जायफळ पूडमध्ये उष्णतासुद्धा असते। त्यानंतर यामध्ये 2 चमचे विलायची पावडर घालून घेतली। तर आता यामध्ये ही विलायची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून घेऊया पाकामध्ये आणि गॅस बंद करून टाकलेला आहे। आता कारण पाक पुढे जाऊ शकतो, तुम्हाला हे पूर्ण जो लाडूचा आपण तयार करून घेतलेलं पीठ आहे हे यामध्ये घालूस्तवर ना तुमची चाचणी पुढे जाऊ शकते। त्यामुळे ना गॅस बंद करायचा आहे। त्यावरती आपण हा लाडूचा भुगा टाकून घेतला आणि आता मिक्स करून घ्यायचा आहे। तर ही प्रोसेस तुम्हाला अगदी झटपट आणि फास्ट करायची आहे, म्हणजे यामध्ये सगळीकडे एकसारखं पाकामध्ये हे मिश्रण आपलं तयार होतं। तर इथे ना सगळं पाकामध्ये आपण जो तयार करून घेतलेलं पीठ होतं ते मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये ना पुन्हा एकदा अर्धी वाटी इतकं तूप घालून घेतलं, मेल्ट न करता घातलं। आता हे ऑप्शनल तूप आहे, मुलं ना असे वरतून खात नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने वापरलेलं आहे, पण तुम्ही अगदी स्किपसुद्धा करू शकता। आता पहा आपण ना हे रात्रभर असंच ठेवलं होतं झाकण ठेवून। आता तुम्हाला वाटेल की रात्रभर हे खूप ड्राय झालं का, तर अजिबात नाही, कारण याचा जो पाक आपण तयार केलेला आहे ना तो अगदी परफेक्ट केलेला आहे। यामधलं मॉइश्चर तुम्हाला दाखवते, एका हाताने सुद्धा तुम्ही लाडू वळू शकता असं आपलं हे लाडूचं मिश्रण आत्ता सुद्धा आहे। तर ते आपण रात्री बनवून ठेवलं होतं, रात्रभर ठेवलं ना तरी सुद्धा त्यामधलं जेवढं मॉइश्चर आपल्याला हवं आहे किंवा ताजे ताजे लाडू बनवताना असतं तसंच मॉइश्चर आत्ता सुद्धा आहे। त्यामुळे ना लाडूचं मिश्रण चुकू नये, त्यामुळे लाडू परफेक्ट व्हावेत यासाठी ना ही पद्धत तुम्ही एकदा नक्की वापरून पहा। तर अशा पद्धतीने मस्त असे लाडू आपले इथे तयार करून घेणार आहोत आपण। याच पद्धतीने सर्व लाडू बनवून घेऊया। सुरेख आणि सुंदर लाडू आपले इथे तयार होत आहेत। तर आता दुसरा लाडूही मी तुम्हाला बनवून दाखवते। याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे, पण तुमच्यासोबत आणखीन एक लाडू मी बनवून दाखवते की तुम्हाला सेमच सारखेच लाडू आपले इथे तयार होत आहेत। हा लाडू सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सेम झालेला आहे। त्यामुळे ना तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या लाडूमधलं जे काही मॉइश्चर आपल्याला हवं असतं ते परफेक्ट आहे आणि ह्या पद्धतीने लाडू केल्यामुळे अगदी पेढ्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत। पेढ्यापेक्षाही जबरदस्त आणि हलवाईपेक्षाही एकच नंबर लाडू आपले तयार झालेत। तुम्हाला एक लाडू मी इथे ना तोडून दाखवते। तर लाडू तुम्ही आतपर्यंत पाहू शकता, अगदी रसरशीत म्हटलं ना तरी काही वावगं ठरणार नाही, कारण लाडूच इतके जबरदस्त आणि सुपर टेस्टी लाडू आपले तयार झालेत। शिवाय आपले लाडू ना इतके मस्त रसरशीत आहेत तरी लाडू कुठेही रेलत नाही, चिटकत नाही। हे तुमच्या लक्षात आलं असेल तर पद्धत सांगितलेली अगदी योग्य आहे। त्यामुळे या पद्धतीने ना तुम्ही एकदा हे डाळीचे लाडू बनवून पहा। तुम्ही व्यवसाय जरी करत असाल ना तरी सुद्धा ही पद्धत वापरून पहा, तुमचा व्यवसायामध्ये सुद्धा ना जास्त मार्केटिंग होईल या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर। मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत। तर मस्त असे सर्व सुद्धा झाले पाहिजे, कारण ते दिसायला खूपच देखणे झालेले आहेत। तर मस्त असे लाडू आपले तयार झालेत, याला थोडंसं सजवून घेऊया। त्यासाठी यावरती टाकणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स कुटून घेतलेले आहेत, म्हणजेच पिस्ता। तर इथे ना पिस्त्याच्या याने आपण याला सजवून घेऊया। तसं तर ना पिस्त्याने कुठलाही पदार्थ आकर्षक दिसतो, पण स्वीट पदार्थावरती जर थोडासा पिस्त्याचा थोडासा भुगा किंवा तुकडा असेल ना तर त्यामुळे या पदार्थाला खरंच एक वेगळीच चकाकी आणि वेगळीच म्हणजे एक देखणापणा येतो। त्यामुळेच थोडेसे पिस्त्याचे तुकडे करून घेतले किंवा कुटून घेतलं आणि तेच यावरती टाकून घेतलेलं आहे आणि मस्त आपल्या लाडवाची चमक वाढलेली आहे। तसे लाडू तर खूप टेस्टी झालेत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद।